हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये NMMS या स्पर्धा परीक्षेसाठी शालेय क्षमता चाचणी हा जो पेपर असतो त्यामधला एक विषय आहे गणित. तर या गणित विषयावर आधारित एकूण 20 प्रश्न या पेपरमध्ये विचारलेले असतात. आपण या व्हिडिओमध्ये या आधीच्या प्रश्नपत्रिकांमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न या विषयावर विचारलेले आहेत वेगवेगळ्या घटकांच्यावर ते पाहू, जेणेकरून घटकानुसार या परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला त्याचा फायदा होईल. या व्हिडिओमध्ये आपण शालेय क्षमता चाचणी या पेपरमधले प्रश्न क्रमांक 71 ते 90 हे जे प्रश्न गणित विषयावर आधारित विचारलेले असतात, तर त्या परीक्षेमधल्या प्रश्नांचा पॅटर्न लक्षात यावा म्हणून आपण या सिरीजमध्ये गेल्या 5 ते 6 वर्षातील प्रश्नपत्रिका त्यामधील प्रश्न सोडवू, त्यांचं विश्लेषण करू आणि प्रश्न कशा पद्धतीनं आपण ते कमीत कमी वेळेमध्ये सोडवू शकतो याचा याच्यामध्ये अभ्यास करू. तर यामध्ये हे जे प्रश्न असतात ते खूप किचकट किंवा खूप अवघड नसतात. गणितामधल्या मूलभूत संकल्पना आपल्याला समजलेल्या आहेत किंवा नाहीत एवढंच फक्त त्याच्यावरनं तपासलं जातं. त्यामुळं खूप काही कठीण प्रश्न नसतात. फक्त गणितामधल्या त्या संकल्पना, मूलभूत संकल्पना ज्या आहेत त्या आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मग त्यावर आधारित आपण तशा पद्धतीचे कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. तर या व्हिडिओमध्ये आपण डिसेंबर 2025 म्हणजेच मागील वर्षी जी प्रश्नपत्रिका झाली त्या प्रश्नपत्रिकेमधले गणिताशी संबंधित प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण पाहू. सुरुवात पहिल्या प्रश्नापासून करू. हा पहिला प्रश्न x वजा 20 अंश आणि x अधिक 30 अंश हे एकमेकांचे कोटी कोण आहेत, तर x ची किंमत किती? हा प्रश्न कोण या घटकावर आधारित आहे आणि इथं आपल्याला ही संकल्पना माहिती असणं गरजेचं आहे. कोटी कोण, जर ही संकल्पना आपल्याला माहिती असेल तर ह्या प्रश्नाचं उत्तर अगदी काही सेकंदामध्ये देऊ शकतो. मग कोटी कोण ही संकल्पना काय? तर कोटी कोण याचा अर्थ असे दोन कोण त्या कोणांच्या मापांची बेरीज असते 90 अंश. मग आपल्याला प्रश्नात असं दिलंय की हे दोन जे कोण आहेत ते कोटी कोण आहेत. याचाच अर्थ काय? या दोन्हीची जर आपण बेरीज केली म्हणजे x वजा 20 अंश अधिक x अधिक 30 अंश तर ती 90 अंश यायला पाहिजे, कारण हे दोन्ही एकमेकांचे कोटी कोण आहेत. मग आता हे समीकरण सोडवायचं आपल्याला किंमत मिळेल x अधिक x म्हणजेच 2x आणि वजा 20 अधिक 30 याचं उत्तर अधिक 10 मिळेल, कारण एक संख्या धन आणि एक संख्या ऋण आहे. बरोबर उजव्या बाजूला 90 आहे तसेच. आता डाव्या बाजूचे 10 आपण उजव्या बाजूला घेऊया म्हणजे वजा 10 होतील, म्हणजेच डाव्या बाजूला 2x शिल्लक राहील आणि उजव्या बाजूला 90 वजा 10 म्हणजे 80. आपल्याला किंमत काढायची x ची, त्यामुळं 2 आपण पुन्हा उजव्या बाजूला घेऊया. 2 गुणिले x आहेत, उजव्या बाजूला घेतले तर ते छेदात जातील म्हणजे 80/2 होतील आणि आता 2 ना 80 ला भाग घालवला तर 40 चा भाग देईल, म्हणजेच x ची किंमत होईल 40 अंश. आता हे दिले आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये, त्यामुळे आपलं या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. हा पुढचा प्रश्न, एक पदावली दिली आणि त्याची किंमत आपल्याला काढायची आहे. तर या पदावलीमध्ये सर्वात महत्वाचं नियम आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे जर बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या 4 क्रिया असतील तर सर्वात पहिल्यांदा भागाकाराची क्रिया करायची, त्यानंतर गुणाकार, त्यानंतर मग बेरीज किंवा वजाबाकी यापैकी काही केली तरी चालेल. तर हा क्रम फक्त महत्वाचा आपल्याला माहिती पाहिजे. हे मूलभूत ज्ञान या प्रश्नाच्या बाबतीत आपल्याला असलं पाहिजे, मग आपण यावरचे प्रश्न सोडवू शकतो. मग पहिल्यांदा 72 भागिले 6 अधिक 2 गुणिले 2 वजा 2 आहे. मग इथं भागाकाराची पहिलीच क्रिया आहे ती पहिल्यांदा करायची. म्हणजे 72 ला जर 6 ने भागलं तर 12 सक 72, अधिक चिन्ह आहे तशीच घेऊ, याची बेरीज लगेच करायची नाही. म्हणजे 12 अधिक 2 लगेच करायचं नाही, कारण त्याच्या पुढे गुणाकार आहे, तो पहिल्यांदा आपल्याला करावा लागेल बेरजेच्या. म्हणून पहिल्यांदा 2 आणि 2 चा गुणाकार करू, तो 4 येईल वजा 2. आता गुणाकार आणि भागाकार या क्रिया संपल्या. आता जे राहिले ते फक्त बेरीज आणि वजाबाकी. आता यांची क्रिया करू. 12 अधिक 4 16 आणि 16 वजा 2 14. हे आपलं उत्तर. आता हे दिले उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. तर बैजिक राशी याच्यावर आधारित हा प्रश्न होता. याच्यामध्ये सर्वात महत्वाचं ह्या ज्या 4 क्रिया आहेत त्यांच्यामधला क्रम आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्या क्रमानुसार आपण ते फक्त क्रिया करत जायचे, आपल्याला अचूक उत्तर मिळतं. पुढचा प्रश्न, एका इष्टिकाचिते आकाराच्या गोदामाची लांबी 3 मीटर, रुंदी 2 मीटर व उंची 2 मीटर आहे. या गोदामात 20 सेमी बाजू असलेली घनाकृती खोकी जास्तीत जास्त किती मावतील? किती मावतील असा प्रश्न असेल तर लक्षात ठेवायचं की इथं इन्व्हॉल्व होतं घनफळ. तर घनफळ कुणाचं? तर गोदामाचं आणि खोक्याचं. म्हणजे एकूण जे मोठं गोदाम आहे त्याचं घनफळ काढायचं आणि त्याला एका खोक्याचं जे घनफळ आहे त्यानं भागायचं, आपल्याला उत्तर मिळेल. आता ही गोदाम जे आहे ते इष्टिका चिते आकाराचं दिले, म्हणजे ह्या आकाराचं ते गोदाम असेल इष्टिका चिते आकाराचं, आणि जे खोका आहे ते घनाकृती आकाराचं आहे, म्हणजे या पद्धतीचं
त्याच्यामध्ये सर्व ज्या बाजू आहेत त्या समान लांबीच्या असतील. मग एकूण संख्या जर आपल्याला काढायची असेल, किती खोकी त्या गोदामात मावतील, तर ते काढायला हे जे गोदामाचं घनफळ आहे, त्या गोदामाच्या घनफळाला एका खोक्याचं जे घनफळ आहे त्यानं भागायचं. म्हणजे मग आपल्याला एकूण किती खोकी त्या गोदामात मावतील हे काढता येईल. तर गोदाम इष्टिका चिती आकाराचा आहे. मग इथं लांबी, रुंदी आणि उंची हे वेगवेगळं असणार. म्हणजे गोदामाचं घनफळ L गुणिले B गुणिले H या सूत्रानं आपल्याला काढता येईल. छेद खोकं जे आहे ते घनाकृती आहे, म्हणजे त्याची लांबी, रुंदी, उंची समान असणार आहे L. मग घनाकृतीचं घनफळ काढण्याचं सूत्र आहे L चा घन, आणि L चा घन म्हणजेच L गुणिले L गुणिले L. मग इथं गोदामाची लांबी, रुंदी आणि उंची मीटरमध्ये दिलेली आहे, आणि खोक्याची जी लांबी आहे किंवा बाजू आहे ती सेंटीमीटरमध्ये दिलेली आहे. ही दोन्ही एककं समान असली पाहिजेत तरच उत्तर आपल्याला अचूक मिळेल. मग खोक्याची बाजू जी सेंटीमीटरमध्ये आहे त्याचं मीटरमध्ये रूपांतर करण्यापेक्षा इष्टिका चितीची लांबी, रुंदी आणि उंची आहे जे मीटरमध्ये दिलंय त्याचं रूपांतर आपण सेंटीमीटरमध्ये करूया. म्हणजे 3 मीटर याचा अर्थ किती सेंटीमीटर, तर 300, कारण 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर असतं, गुणिले 2 मीटर रुंदी आहे म्हणजेच 200 सेंटीमीटर, आणि उंची पण 2 मीटर आहे म्हणजेच 200 सेंटीमीटर, आणि छेदामध्ये L चा घन म्हणजेच L गुणिले L गुणिले L, म्हणजेच खोक्याची जी बाजू आहे 20 सेमी, तर ती 3 वेळा घेऊन गुणाकार करायचा, म्हणजे 20 गुणिले 20 गुणिले 20. आता अंशात छेदात एकमेकाला काय जाते बघू आणि त्याला सोपं रूप देऊ, म्हणजे आपल्याला एकूण किती खोकी त्या गोदामात मावतील हे काढता येईल. म्हणजे इथं ह्या 2 शून्याला 2 शून्य निघून जातील, पुन्हा 1 शून्याला हे शून्य निघून जाईल, या 2 ला 2 निघून जाईल, 2 न 20 ला भाग घालू 10चा जाईल, पुन्हा 2 न 10 ला भाग घालू 5चा जाईल, म्हणजे अंशात शिल्लक राहील 300 गुणिले 5, उत्तर येईल 1500. याचा अर्थ त्या गोदामात एकूण अशी 1500 खोकी मावतील. हे दिले आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर 15. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या स्तंभालेखामध्ये सर्व स्तंभांची उंची 100 एकक असते? यापैकी शतमान स्तंभालेख जो आहे त्याच्यामध्ये सर्व स्तंभांची उंची 100 एकक असते, कारण त्यामध्ये जे घटक दिलेत त्या प्रत्येकाचं रूपांतर 100 मध्ये केलं जातं, म्हणूनच त्याला नाव आहे शतमान स्तंभालेख. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, लघुकोन त्रिकोणाचा लंब संपात बिंदू हा त्या त्रिकोणाच्या टिंबटिंब असतो, अंतर्भागात, बाजूवर, बाह्य भागात की शिरोबिंदूवर? तर इथं ही संकल्पना आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. लंब संपात म्हणजे काय? लघुकोन त्रिकोण दिला याचा अर्थ इथं असा एक त्रिकोण आहे ज्याच्या सर्व कोणांची मापे 90 पेक्षा लहान असतील, एकही कोण 90 अंश किंवा त्यापेक्षा मोठा असणार नाही. मग हा एक त्रिकोण जर असेल तर याचा लंब संपात याचा अर्थ त्याच्या प्रत्येक शिरोबिंदूतून त्याच्या समोरच्या बाजूवर काढलेला लंब, म्हणजे हा झाला शिरोलंब. मग आता एकूण 3 शिरोबिंदू आहेत, त्याचा अर्थ प्रत्येक शिरोबिंदूतून लंब जर काढला तर असे 3 एकूण शिरोलंब आपल्याला मिळतील. आता हे शिरोलंब एकाच बिंदूत कुठेतरी छेदत असतात. प्रश्न आपल्याला असा विचारलाय की तो जो बिंदू आहे त्याला आपण म्हणतो लंब संपात बिंदू, तर तो संपात बिंदू कुठं असेल असा प्रश्न आहे. तो त्या त्रिकोणाच्या आतमध्ये असेल, त्रिकोणाच्या बाजूवर असेल, शिरोबिंदूवर असेल की बाहेरच्या बाजूवर असेल? तर तो शिरोबिंदू किंवा तो जो लंब संपात बिंदू आहे तो त्रिकोणाच्या अंतर्भागात असतो. हे दिले आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, एका समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 180 चौरस सेमी आहे. त्याच्या एका कर्णाची लांबी 24 सेमी असल्यास दुसऱ्या कर्णाची लांबी किती? 4 पर्याय दिलेत. मग त्याच्यासाठी समभुज चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आपल्याला माहिती पाहिजे. हा जर समभुज चौकोन असेल ज्याच्यामध्ये सर्व बाजू समान असतात तर त्याचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र असं आहे की 1/2 गुणिले कर्णांचा गुणाकार, कारण त्याचे दोन्ही कर्ण परस्परांना लंब असतात. हाही गुणधर्म आपल्याला तिथं माहिती असणं गरजेचं आहे. मग आता ह्यात समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ दिले आपल्याला, ते दिले 180 चौरस सेमी. मग त्याचं सूत्र जर आपण वापरलं, समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले कर्णांचा गुणाकार. कर्णांचा गुणाकार असं म्हटले कारण चौकोनाला 2च कर्ण असतात. मग क्षेत्रफळ दिले 180, ते क्षेत्रफळाच्या खाली डाव्या बाजूला लिहूया, बरोबर 1/2 गुणिले 2 जे कर्ण आहेत त्यातल्या एका कर्णाची लांबी दिलेली आहे 24, आणि दुसरा कर्ण किती हे विचारले, त्याची लांबी आपण x आहे असं गृहीत धरूया. मग इथे छेदातले 2 24 ला भाग जाईल 12चा, डाव्या बाजूला 180 अंशात आहे तसेच 12 जर आपण डाव्या बाजूला घेतलं तर छेदात जातील, छेद 12 होतील, बरोबर x.
आता 180ला 12 भाग घालू, 12 एके 12, 12 एके 12, 6 शिल्लक राहील, 60 होतील, 12 पंचे 60. त्यामुळे x ची किंमत 15 सेमी मिळेल. याचा अर्थ त्या चौकोनाचा दुसरा कर्ण असेल 15 सेमी. हे दिले आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, जर छापील किंमत 1700 रुपये व विक्री किंमत 1540 रुपये असेल तर सूट किती? सूट ही नेहमी छापील किमतीवर दिली जाते. मग सूट किती हे काढायचं असेल तर त्या छापील किमतीमधून विक्री किंमत वजा करायची, म्हणजेच 1540. याचा अर्थ सूट किती दिली हे लक्षात येईल. मग 1700 मधून जर 1540 वजा केले तर उत्तर येईल 160. हे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 4 मध्ये दिले, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. आता इथं इतका सोपा प्रश्न असण्याचं कारण असं दिलेलं आहे की काही वेळेला प्रश्न खूप सोपा असतो पण पर्याय अवघड असतात. म्हणजे 1700 मधून 1540 वजा केल्यानंतर पटकन आपण मनातल्या मनात कॅल्क्युलेशन करतो 1700 मधून 1540, आणि आपण चुकून जर 260 हे उत्तर आपण गृहीत धरलं तर तो पर्याय 160च्या अगोदर आहे. कारण आपल्याला गडबडीमध्ये कॅल्क्युलेशनमध्ये चूक होऊन आपण असं निष्कर्ष काढू शकतो की 1700 मधून 1540 वजा केले तर 260 उत्तर येईल, जे पर्याय क्रमांक 4च्या अगोदर आहे. त्यामुळं अशा प्रश्नामध्ये आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर जरी येत असलं तरी सुद्धा आपण गडबडीमध्ये अशा चुका करतो आणि त्या चुका होणं अपेक्षित असतं, म्हणूनच असे फसवे पर्याय असतात. म्हणजे प्रश्न खूप सोपे असतात तिथं, पण पर्यायामध्ये चूक होईल अशा पद्धतीचे पर्याय दिलेले असतात. त्यामुळे काळजीपूर्वक आपण पर्यायांचं निरीक्षण करायचं, कॅल्क्युलेशनमध्ये चूक न करता आपण उत्तर आपलं फायनल करायचं. तर हे आपलं या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे, एम वर्ग वजा एन वर्ग छेद एम अधिक एन कंसाचा वर्ग याचे संक्षिप्त रूप कोणते? 4 पर्याय दिलेत. मग इथं अंशामध्ये एमचा वर्ग वजा एनचा वर्ग दिलाय. मग इथे एक विस्तार सूत्र आपण वापरू शकतो. ए वर्ग अधिक बी वर्ग म्हणजेच काय? एकदा बेरीज आणि एकदा वजाबाकी, म्हणजेच एम अधिक एन एका कंसात आणि दुसऱ्या कंसात एम वजा एन. मग हे आपण अंशात ठेवू शकतो, एम अधिक एन गुणिले दुसऱ्या कंसात एम वजा एन, आणि छेदामध्ये एम अधिक एन कंसाचा वर्ग आहे, म्हणजेच काय? तर एका कंसात एम अधिक एन गुणिले एम अधिक एन. मग आता इथं अंशात आणि छेदात एम अधिक एन या कंसाला छेदातला एम अधिक एन हा कंस निघून जाईल, म्हणजे शिल्लक राहील एम वजा एन छेद एम अधिक एन. हे आपलं उत्तर. मग आता हा पर्याय शोधायचा कुठे दिलाय? तो दिलाय आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, सोबतच्या आकृतीमध्ये चौकोन एबीसीडी हा आयत आहे. एसी ची लांबी दिलेली आहे, एबी ची दिलेली आहे, तर बाजू एडी ची लांबी किती असा प्रश्न विचारलाय. मग एडी ही या आयताची लांबी झाली. मग एडी ची लांबी काढण्यासाठी बीसी ची लांबी जर आपण काढली तर एडी ची तितकीच लांबी असणार आहे, कारण हा आयत असल्यामुळं त्याच्या समोरासमोरील बाजू एकरूप असणार आहेत. हा आयताचा गुणधर्म आपल्याला माहिती पाहिजे. मग बीसी ची लांबी काढायला हा त्रिकोण आपल्याला मिळेल एबीसी, जो काटकोन त्रिकोण असेल, कारण हा आयत असल्यामुळे याचा प्रत्येक कोण काटकोन असेल, 90 अंशाचा असेल, म्हणजे त्रिकोण एबीसी हा काटकोन त्रिकोण झाला. आणि यामध्ये पायथागोरसचं जर आपण प्रमेय वापरलं तर त्याच्यानुसार कर्णाचा वर्ग, मग इथं कर्ण एसी आहे, त्याचा वर्ग इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असणार, म्हणजे एबीचा वर्ग अधिक बीसीचा वर्ग. म्हणजे इथं आपण असं लिहू शकतो, एसी वर्ग बरोबर एबी वर्ग अधिक बीसी वर्ग. आता या 3 बाजूंपैकी 2 किमती आपल्याकडे आहेत, ते इथं ठेवूया. एसी ची किंमत आहे 5 वर्गमुळात 3, ती इथं ठेवू कंसाचा वर्ग, बरोबर एबी ची किंमत आहे 5 वर्गमुळात 2, ती पण किंमत ठेवूया कंसाचा वर्ग अधिक बीसीचा वर्ग. हे तर आपल्याला लक्षात आलं, पण इथून पुढे कॅल्क्युलेशन मध्ये कदाचित आपली थोडीशी चूक होऊ शकते. म्हणजे 5 वर्गमुळात 3चा वर्ग करताना 5चा आणि वर्गमुळात 3चा दोन्हीचा वर्ग आपल्याला करावा लागतो. तिथं जर आपली चूक झाली तर फायनल उत्तर आपलं चुकणार आहे. मग 5चा वर्ग पहिल्यांदा करूया, तो 25 आहे, गुणिले वर्गमुळात 3चा वर्ग करताना वर्गमुळात 3चा वर्ग 3 येईल, कारण हे वर्गमूळ चिन्ह आणि वर्ग एकमेकाला निघून जाईल, म्हणजे 25 गुणिले 3 बरोबर. उजव्या बाजूला 5 वर्गमुळात 2चा वर्ग आहे, इथं सुद्धा 5चा वर्ग 25 गुणिले वर्गमुळात 2चा वर्ग 2 अधिक बीसीचा वर्ग आहे तसेच ठेवूया. मग डाव्या बाजूला 25 गुणिले 3 75 बरोबर उजव्या बाजूला 25 गुणिले 2 50 अधिक बीसीचा वर्ग. मग 50 आपण डाव्या बाजूला घेऊया, म्हणजे 75 वजा 50 होईल बरोबर बीसीचा वर्ग. 75 वजा 50 म्हणजेच 25 बरोबर बीसीचा वर्ग, आणि 25 हा पर्याय आपल्याला इथं पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसतोय. मग आपण इथं 25 पर्यंत आल्यानंतर लगेच आपल्याला वाटतं की हे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 4 आपण निवडतो, पण
आपल्याला अजून पुढे सोडवायचं आहे, कारण बीसीचा वर्ग ही किंमत 25 मिळाली. आपल्याला बीसीचा वर्ग नको आहे, बीसी पाहिजे. त्यामुळं या दोन्ही बाजूचं घ्यायचं वर्गमूळ, 25चा वर्गमूळ 5 आणि बीसी वर्गाचं वर्गमूळ बीसी. म्हणजे बीसीची लांबी झाली 5 सेमी. जेवढी लांबी बीसीची असेल तेवढीच एडीची असणार आहे, कारण प्रश्नात आपल्याला एडी विचारले. एडीची लांबी झाली 5 सेमी, जे आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न तयार करत असताना याचा अंदाज केला जातो की विद्यार्थी सोडवत असताना कुठपर्यंत उत्तर आल्यानंतर काय चूक करण्याची शक्यता असते. त्यामुळं इथं ही शक्यता सर्वात जास्त असते की बीसी वर्ग बरोबर 25 ह्या स्टेपला आल्याबरोबर 25 हे उत्तर पर्यायामध्ये एका ठिकाणी दिसतंय, त्यामुळे गडबडीमध्ये ते आपण निवडण्याची शक्यता असते, त्या विद्यार्थ्यांच्याकडून निवडण्याची शक्यता असते. ही जाणीव परीक्षकांना असते, त्यामुळे अशा पद्धतीचे प्रश्न असतात. त्यामुळं हे प्रश्न अशा पद्धतीनं जे सोपे सोपे वाटत असतात ते सुद्धा तितक्याच काळजीपूर्वक आपल्याला सोडवावे लागतात, नाहीतर मग त्या प्रश्नाचं उत्तर येत असून सुद्धा आपण अशा चुका करण्याची शक्यता असते. त्यामुळे उदाहरण हे पूर्ण शेवटपर्यंत सोडवायचं, नेमका शेवटचा प्रश्न काय बघायचं आणि मगच उत्तर आपलं फायनल करायचं. हा पुढचा प्रश्न वर्तुळावर आधारित आहे, वर्तुळ या घटकावर. वर्तुळाचे सगळे गुणधर्म आपल्याला इथं वापरावे लागतील. प्रश्न असा आहे की ओ हा वर्तुळाचा केंद्रबिंदू असून ओडी म्हणजेच ही वर्तुळाची त्रिज्या 10 दिलेली आहे. ओएम म्हणजे ओ बिंदूतून जीवा एबीवर लंब जो काढलाय त्याची लांबी 6 दिलेली आहे. तर एबी या जीवेची लांबी किती असा प्रश्न विचारलाय. 4 पर्याय आहेत. मग इथं त्रिज्या दिली ह्या वर्तुळात, पण ती ओडी ही त्रिज्या दिली. मग आपण ओ आणि ए जर जोडलं तर ती सुद्धा त्रिज्याच आहे. एका वर्तुळाच्या सर्व त्रिज्या एकरूप असतात, हा गुणधर्म माहिती पाहिजे. म्हणजे मग ओडी 10 असेल तर ओ ए सुद्धा 10 होईल. आता हा जो त्रिकोण आपल्याला मिळालाय ओ एम ए, तो त्रिकोण जो आहे तो काटकोन त्रिकोण आहे. कारण प्रश्नातच आपल्याला असं दिले की ओएम हा लंब काढला इथं. मग तो जर लंब असेल तर ह्या बाजूला सुद्धा तो काटकोन असणार आहे, म्हणजेच त्रिकोण ओ एम ए हा काटकोन त्रिकोण होईल. आणि यामध्ये मग पायथागोरसचं प्रमेय आपल्याला वापरता येईल, जो असं सांगतोय की कर्णाचा वर्ग म्हणजेच ओएचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. मग इतर दोन बाजू कोणत्या, तर ओएम त्याचा वर्ग आणि दुसरी बाजू एएमचा वर्ग. आता या 3 पैकी 2 किमती आपल्याकडे आहेत. ओएची किंमत 10 आहे, कंसाचा वर्ग, ओएमची किंमत 6 दिली त्याचाही वर्ग, अधिक एएम वर्ग तसंच ठेवूया कारण त्याची किंमत आपल्याला काढायची आहे. मग 10चा वर्ग 100 बरोबर 6चा वर्ग 36 अधिक एएमचा वर्ग. मग 36 जर आपण डाव्या बाजूला घेतले तर वजा 36 होतील बरोबर एएमचा वर्ग. मग 100 वजा 36 म्हणजे 64 बरोबर एएमचा वर्ग. आता दोन्ही बाजूचं वर्गमूळ घ्यावं लागेल. 64चं वर्गमूळ 8 आणि एएम वर्गचं वर्गमूळ एएम. याचा अर्थ एएम ची लांबी आपल्याला मिळाली 8 सेमी. मग एएम ची लांबी 8 आहे, आपल्याला विचारले एबी किती. मग एएम 8 असेल तर आपल्याला इथं आणखी एक गुणधर्म माहिती पाहिजे. वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जो असतो तो जीवेला दुभागतो. म्हणजे एएम 8 असेल तर एमबी सुद्धा 8 असणार. आणि एबी काढायचं म्हणजेच काय, तर एएम आणि एमबी यांची करायची बेरीज म्हणजे 8 अधिक 8 उत्तर येईल 16. त्यामुळे जेव्हा एबीची लांबी असेल 16 सेमी, जे आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिले, त्यामुळे हे आपलं या प्रश्नाचं उत्तर. इथं सुद्धा 16च्या अगोदर पहिला पर्याय 8 दिसतोय, जेणेकरून या स्टेपला आल्यानंतर आपण ते उत्तर घ्यावं, ते उत्तर कन्फर्म करावं. पण त्याचं खरं उत्तर 16 आहे, कारण प्रश्नात विचारले जेव्हा एबीची लांबी किती. आता ह्याच प्रश्नामध्ये थोडासा बदल करून असाही फसवण्यासाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो की एएम ची लांबी किती, तर मात्र उत्तर आपलं 8 येऊ शकतं. पण प्रश्नात जर एबी विचारलं असेल तर ते 16च आपल्याला घ्यायचं. पुढचा प्रश्न, सोबतच्या आकृतीची परिमिती किती. ही आकृती दिली ज्याच्यामध्ये हे दोन्ही लंब दिलेले आहेत. मग ही लांबी 10 असेल तर ही सुद्धा 10 मिळेल. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा भाग 5 सेमीचा आहे, त्यामुळे हा 5, 10 अधिक 5, ही जी लांबी आहे याचं उत्तर किंवा याची लांबी आपल्याला मिळेल 15 मीटर. त्याच्यानंतर या आकृतीची परिमिती काढायची म्हणजे याच्यामध्ये असणाऱ्या सर्व बाजूंची लांबी आपल्याला काढायची आहे. मग इथं 10, 15, 5, 15 हे आपण काढलं 15. आता ही एकच बाजू शिल्लक राहिली, याची लांबी आपण काढू शकलो की याची परिमिती आपल्याला काढता येईल या आकृतीची. मग हा जो मोठा रेषाखंड आहे त्याच्यामध्ये 2 भाग जर आपण केले तर हा भाग त्याच्या समोरचा 15 मीटर असल्यामुळं इथं सुद्धा 15 होईल आणि हा दुसरा भाग 15 असल्यामुळं हाही 15 होईल. आता ह्या दोन्हीची बेरीज 15 अधिक 15 म्हणजेच 30. म्हणजे हा जो सर्वात मोठा रेषाखंड आहे त्याची लांबी झाली 30 मीटर. आता याची परिमिती काढायची म्हणजे या सर्व रेषाखंडांची बेरीज करायची. हा सर्वात मोठा रेषाखंड 30 अधिक या बाजूला दुसरा 15
अधिक पुन्हा एक 10 15 अधिक इथं 5 अधिक पुन्हा आणखी एक 15 अधिक हे 10 या सर्वांची बेरीज करायची. मग इथं हे 30 आणि 10 40 मिळेल, 15 आणि 15 30 मिळेल, 5 आणि 15 20 मिळेल. मग 40 आणि 30 70 आणि 20 90 मीटर ही झाली याची परिमिती जी आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. हा पुढचा प्रश्न अगदी सोपा आहे. 2 ऋण संख्या त्यातली लहान कोणती आणि मोठी कोणती विचारले. -7 ही संख्या -2 पेक्षा लहानच असणार आहे, त्यामुळे इथे हे चिन्ह येईल पर्याय क्रमांक 2. हा पुढचा प्रश्न a अधिक b कंसाचं घन वजा a वजा b कंसाचं घन याचे सोपे रूप कोणते? हे 4 पर्याय दिलेत. मग पहिल्यांदा a अधिक b कंसाचं घन याचं जर विस्तार आपल्याला करायचा असेल तर तिथं a अधिक b कंसाचं घन याचं विस्तार सूत्र वापरायचं. त्याचं विस्तार सूत्र असं आहे, पहिल्या पदाचं घन म्हणजेच a चा घन अधिक 3a वर्ग b अधिक 3ab वर्ग अधिक दुसऱ्या पदाचं घन म्हणजेच b चा घन वजा, आता कंसामध्ये इथं a वजा b कंसाचं घन आहे, याचंही विस्तार सूत्र आपल्याला पाठ पाहिजे, कारण हा जो प्रश्न आहे हा या विस्तार सूत्रांच्यावरच आधारित आहे. म्हणजे साधारणपणे आपल्या सिलेबसला जेवढे टॉपिक आहेत त्या प्रत्येक टॉपिकवर साधारणपणे एक एक प्रश्न असतो. या टॉपिकवरचा प्रश्न जर सोडवायचा असेल तर गणितातलं मूलभूत ज्ञान कुठलं, तर या पद्धतीची सगळी विस्तार सूत्र हे आपल्याला पाठ पाहिजे. मग इथं a वजा b कंसाचं घन याचं विस्तार सूत्र वापरायचं. ते विस्तार सूत्र असं आहे, पहिल्या पदाचं घन म्हणजेच a चा घन वजा 3a वर्ग b अधिक 3ab वर्ग वजा b चा घन. म्हणजे हे विस्तार सूत्र जे आहे a अधिक b कंसाचं घन याच्यासारखंच आहे, फक्त चिन्ह त्याची अल्टरनेट प्लस मायनस घ्यायची. म्हणजे हे झालं a वजा b घन याचं विस्तार सूत्र. आता हे पुढे सोडवू. पहिलं पद आहे तसंच a चा घन अधिक 3a वर्ग b अधिक 3ab वर्ग अधिक b चा घन, ही 4 पदं आहे तशीच घेऊ. आणि आता कंस सोडवू आपण. कंस सोडवायचा म्हणजेच त्याच्या बाहेर वजा चिन्ह आहे, त्यामुळे कंसातल्या प्रत्येक पदाचं चिन्ह आता बदलायचं. म्हणजे अधिक a घनचे होतील वजा a घन, वजा 3a वर्ग b चे होतील अधिक 3a वर्ग b, अधिकचे होतील वजा 3ab वर्ग आणि वजाचे पुन्हा अधिक b चा घन. आता ह्याच्यामध्ये धन ऋण चिन्ह कुठले कुठले आहेत बघूया. a चा घन वजा a चा घन एकमेकाला निघून जाईल. वजा 3ab वर्गला अधिक 3ab वर्ग निघून जाईल. मग शिल्लक राहिलं काय? 3a वर्ग b अधिक 3a वर्ग b, 3 अधिक 3 6a वर्ग b, b चा घन अधिक b चा घन अधिक 2b चा घन. हे आपलं उत्तर 6a वर्ग b अधिक 2b चा घन दिले कुठं आपल्याला, तर पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याला दिले. पद जरी उलटी असतील म्हणजे 2b चा घन अधिक 6a वर्ग b म्हणजेच काय, तर 6a वर्ग b अधिक 2b चा घन. मग हे आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिले, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, जर n समप्रमाणात m चे आहे आणि m बरोबर 3 असताना n बरोबर 12, तर n बरोबर 20 असताना m ची किंमत किती? इथं दोन चल आहेत m आणि n, आणि प्रश्नात आपल्याला असे दिले की यांच्यामध्ये समचलन आहे. कारण n प्रपोर्शनल टू m म्हणजेच काय, n आणि m यांच्यामध्ये समचलन आहे. ज्या वेळेला समचलन असतं त्यावेळेला त्या चलांच्या ज्या काही किमती दिलेल्या असतात त्यांचं गुणोत्तर समान असतं. ह्या दोनच संकल्पना याच्यामध्ये महत्वाच्या आहेत चलन या घटकावर. म्हणजे एकतर जो प्रश्न आपल्याला दिलेला असेल तो समचलनाचा असेल किंवा व्यस्त चलनाचा असेल. आता इथं हा प्रश्न समचलनाचा आहे, मग त्यावेळेला लक्षात ठेवायचं की त्या दोन्ही चलांचं गुणोत्तर समान असतं. आणि समजा एखाद्या वेळेस आपल्याला व्यस्त चलन दिलं असेल, म्हणजे n प्रपोर्शनल टू 1/m असं जर दिलं असेल तर ते उदाहरण व्यस्त चलनाचं झालं, आणि त्यावेळेला त्यांचा करायचा गुणाकार समान. या दोनच गोष्टी या चलनांच्या बाबतीत लक्षात ठेवायच्या. समचलन असेल तर गुणोत्तर समान, व्यस्त चलन असेल तर गुणाकार समान. इथं आता समचलनासाठी हे उदाहरण सोडवू. पहिल्या उदाहरणात असं दिले की m ची किंमत 3 असताना n ची 12 आहे, आणि दुसऱ्या वेळेला असं दिले की n ची किंमत 20 आहे. हे नीट पाहायचं, n ची किंमत 20 दिली त्यावेळेला m ची किंमत किती असा प्रश्न आहे. मग ती किंमत समजा x आहे. आता हे समचलनाचं उदाहरण असल्यामुळं या दोन चलनांचं गुणोत्तर समान असणार आहे. मग पहिल्यांदा 3/12 हे गुणोत्तर घेऊया, आणि दुसरं गुणोत्तर x/20 हे समान असणार आहे. म्हणजे इथं बरोबर चिन्ह करायचं. मग 3/12 आहे तसेच गुणिले छेदातले 20 आपण डाव्या बाजूला घेऊया, अंशात जातील, बरोबर x. मग इथं 3 न 12ला भाग घालू 3 चोक 12, पुन्हा 4 न 20ला भाग घालू 4 पंचे 20,
आणि अंशात 5 गुणिले 1 म्हणजेच 5 बरोबर x. ही झाली x ची किंमत. म्हणजे n ची किंमत 20 असताना m ची किंमत असणार आहे 5. हे आपलं उत्तर. मग हे दिले आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न वयावर आधारित आहे किंवा समीकरण या घटकावर तो प्रश्न आधारित आहे. माझ्या मित्राचे वय माझ्या वयाच्या निम्म्यापेक्षा 5 वर्ष जास्त आहे. माझे वय x वर्ष आहे, तर मित्राचे वय किती? हे 4 पर्याय आपल्याला दिले. म्हणजे याच्यावरून समीकरण आपल्याला तयार करता येतं किंवा नाही ते चेक करण्यासाठी हा प्रश्न आहे. माझं वय दिले x वर्ष आणि त्याच्यावरून माझ्या मित्राचं वय काढायचं आहे जे माझ्या वयाच्या निम्म्यापेक्षा. मग माझं वय x असेल तर माझं निम्म वय काढायचं कसं, तर त्याला 2 न भागायचं आणि ह्याच्यापेक्षा कितीनं जास्त आहे तर 5 न, म्हणून करायचं +5. हे झालं मित्राचं वय x/2 + 5. आता इथं ते दिले आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये, हे आपलं उत्तर. आणि पर्याय क्रमांक 1 त्याच्याशी मिळता जुळत आहे, फक्त x/2 च्या ऐवजी 2/x घेतलेला आहे. या पूर्णपणे वेगवेगळ्या संख्या आहेत, वेगवेगळ्या बेजिक राशी आहेत. त्यामुळे x/2 + 5 हे पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेलं उत्तर आपलं अचूक आहे. त्यामुळे हे आपलं ह्या प्रश्नाचं उत्तर. आता ह्या प्रश्नात बदल करता येतात. जर 5 वर्ष जास्त आहे त्याच्याऐवजी 5 वर्ष कमी आहे म्हटलं तर मग इथं वजाबाकीचं चिन्ह घ्यायचं. तर या पद्धतीने आपल्याला जसा प्रश्न दिलाय त्या पद्धतीने समीकरण तयार करता येऊ शकतं. पुढचा प्रश्न पुन्हा एकदा बैजिक राशींच्या भागाकारावर अवलंबून आहे. याच्यामध्ये आपल्याला असं दिलंय की 40m² भागिले 30m चा घन, त्याचं संक्षिप्त रूप काय? मग हे आपण असं लिहू शकतो, 40m² भागिले 30m घन म्हणजे छेदामध्ये 30m चा घन आपण लिहू शकतो. मग अंशात 40 आहे तसंच लिहूया, m चा वर्ग म्हणजेच m गुणिले m, छेदामध्ये सुद्धा 30 आहे तसेच लिहू, m चा घन म्हणजेच m गुणिले m, 3 वेळा m घेऊन गुणाकार. मग इथं अंशात आणि छेदात शून्याला शून्य निघून जाईल, या 1m ला 1m निघून जाईल, दुसऱ्या m ला दुसरा m निघून जाईल. आता अंशात फक्त शिल्लक राहिलं 4 आणि छेदामध्ये 3 गुणिले m म्हणजेच 3m. हे झालं संक्षिप्त रूप. ह्याच्यापेक्षा संक्षिप्त रूप आपण याला देऊ शकत नाही, त्यामुळे हे आपलं शेवटचं उत्तर. आता शोधायचं हे कुठं दिले तर पर्याय क्रमांक 1 मध्ये, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे आपलं या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न 0.125 चं घनमूळ किती? ज्यावेळेला अशा पद्धतीचा एखादा प्रश्न असतो ज्याच्यामध्ये दशांश संख्येचं आपल्याला घनमूळ काढायचं असतं, त्यावेळेला थोडा वेळपर्यंत दशांश चिन्ह विसरून जायचं. म्हणजे 0.125 आहे, थोडा वेळपर्यंत दशांश चिन्ह काढून टाकू, मग संख्या उरते कोणती? 125, कारण त्याच्या पुढे 0 दिलं तरी सुद्धा 125च. मग याचं घनमूळ काढायचं. याचं घनमूळ किती? 5, कारण 5 चा घन 125 आहे, म्हणजे 125 चं घनमूळ 5. आता दशांश चिन्हाचा विचार करूया. दशांश चिन्हानंतर घरं किती आहेत तर 3, आणि घनमूळ काढताना दशांश चिन्हानंतर 3 घरं आहेत, त्याच्याऐवजी त्याची वंथड घ्यायची म्हणजे एकच. याचा अर्थ 0.125 त्याचं घनमूळ येईल, 125 चं घनमूळ 5 आणि आपण घनमूळ घेतोय दशांश चिन्हानंतर इथं 3 घरं असल्यामुळं घनमूळ घेताना फक्त एकच घ्यायचं म्हणजे 0.5. तर 0.125 चं घनमूळ 0.5 येईल, जे आपल्याला इथे दिले पर्याय क्रमांक 3 मध्ये, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. हा पुढचा प्रश्न, 5,000 रुपयेचे 3 वर्षांची चक्रवाढ व्याजाने 6,655 रुपये रास होते, तर व्याजाचा दर किती? चक्रवाढ व्याज हा शब्दाला याचा अर्थ चक्रवाढ व्याजाचं सूत्र इथं वापरायचं आहे. चक्रवाढ व्याजाचं सूत्रानं आपल्याला रास काढता येते, म्हणजेच a बरोबर p कंसात 1 अधिक r/100 कंसाचा n वा घात. म्हणजे इथं a म्हणजे रास, p म्हणजे मुद्दल, r म्हणजे व्याजाचा दर आणि n म्हणजे मुदत. ह्या सर्व किमती इथं ठेवूया. a म्हणजेच काय? रास 6,655 बरोबर p बरोबर 5,000 कंसात 1 अधिक r म्हणजे व्याजाचा दर काढायचा, त्यामुळे r तसेच ठेवूया, छेदामध्ये 100 आणि कंसाचा n वा घात किती वर्षांसाठी आहे तर 3, म्हणून कंसाचा 3रा घात. आता ह्याच्यामध्ये 5,000 आपण डाव्या बाजूला घेऊया, छेदात जातील म्हणजे 6,655 छेद 5,000 होतील बरोबर 1 अधिक r/100 कंसाचा 3रा घात आहे. मग इथं 1 चा छेद काही नाही म्हणजे 1 आहे, तिरकस गुणाकार करू, 100 गुणिले 1 100 अधिक r गुणिले 1 r छेद 100 कंसाचा 3रा घात. मग इथं 6,655 छेद 5,000 आहे तसेच ठेवूया बरोबर अंश आणि छेदाचा जो घन आहे तो वेगवेगळा करूया, म्हणजे अंशामध्ये 100 अधिक r कंसाचा घन आणि छेदामध्ये 100 चा घन. मग आता 6,655 छेद 5,000 बरोबर 100 अधिक r
कंसाचा घन छेद 100चा घन म्हणजेच 100 ही संख्या 3 वेळा घ्यायची आणि गुणाकार करायचा म्हणजे 100 गुणिले 100 गुणिले 100. तर डाव्या बाजूला 6655 छेद 5000 आहे तसेच ठेवूया आणि आता उजव्या बाजूचे छेदामधले 100 गुणिले 100 गुणिले 100 जर डाव्या बाजूला घेतले तर ते अंशात जातील आणि अंशात होईल 100 गुणिले 100 गुणिले 100 बरोबर उजव्या बाजूला शिल्लक राहील 100 अधिक r कंसाचा घन. आता डाव्या बाजूला इथं या 2 शून्याला 2 शून्य निघून जाईल. 50 एक्के 50 न डिरेक्टली 2चा इथं भाग घालू म्हणजे 6555 गुणिले 2 गुणिले 100 म्हणजेच 200 बरोबर 100 अधिक r कंसाचा घन. 6655 गुणिले 200 हा जर गुणाकार केला तर उत्तर येईल 13,31,000 बरोबर 100 अधिक r कंसाचा घन. आता या दोन्ही बाजूला घनमूळ आपण घेऊ शकतो. 100 अधिक r कंसाचा घन त्याचं घनमूळ येईल 100 अधिक r कंस आहे तसाच आणि 1331 हा 11चा घन आहे आणि त्याच्यावर 3 शून्य आहेत त्यामुळे 110चा घन 13,31,000 होईल म्हणजेच 13,31,000चं घनमूळ असणार आहे 110. मग आता 100 उजव्या बाजूला घेऊया वजा 100 होतील बरोबर r. मग 110 वजा 100 म्हणजेच 10 बरोबर r म्हणजेच r बरोबर 10 हे उत्तर आपल्याला मिळाले. याचा अर्थ या प्रश्नामध्ये व्याजाचा दर असणार आहे 10% जे आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. हा पुढचा प्रश्न या आकृतीवर आधारित आहे जो समांतर रेषा या घटकावर आधारित प्रश्न आहे. याच्यामध्ये आपल्याला असं दिले की रेषा m समांतर रेषा n म्हणजे m आणि n या दोन रेषा समांतर दिलेत आणि p त्यांची छेदिका. तर यावरून x ची किंमत आपल्याला काढायची आहे. मग x ची किंमत काढायची असेल तर हे जे दोन कोन आहेत 3x आणि x दिलेले ते आंतरकोन आहेत आणि जर दोन रेषा समांतर असतील तर तयार होणारे आंतरकोन हे पूरक असतात. म्हणजेच काय तर 3x आणि x या दोन कोनांच्या मापांची बेरीज असते 180 अंश. मग हे सोडूया आता 3x अधिक x म्हणजेच 4x बरोबर 180. x ची किंमत काढायला 4 आपण उजव्या बाजूला घेऊया म्हणजे छेदात जातील. मग 4 ने 180 ला भाग घालवायचा 4 चोक 16 2 शिल्लक राहील 20 होतील 4 पंचे 20. त्यामुळे x ची किंमत होईल 45 अंश. मग हे दिले आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. आणि हा शेवटचा प्रश्न पुढील त्रिकोण कोणत्या एकास एक संगतीनुसार एकरूप होतील. आता इथं त्रिकोण आपल्याला PQR आणि UTS या पद्धतीनं फक्त आकृती बघून आपण हे त्रिकोणाची संगती ठरवायची नाही तर त्याच्यामध्ये समान घटक जे दिलेत त्याच्यावरून ठरवायचं. म्हणजे PQ ही बाजू त्याच्याशी एकरूप बाजू US आहे त्यामुळं इथं आपण असं लिहूया PQ त्याची संगत बाजू झाली US. मग आता QR हे 3 उभ्या रेषाने दाखवले त्याची संगत बाजू TS आहे. मग PQ त्याच्या पुढे R जर लिहिलं तर QR ची संगत बाजू TS झाली पाहिजे. पण S हा शिरोबिंदू इथे घेतलाय म्हणजे त्याच्या पुढचा शिरोबिंदू T घ्यायचा म्हणजे PQ ची संगत बाजू US होईल कारण PQ आणि US एकरूप आहेत. आता चेक करूया QR ची संगत बाजू TS कारण त्या सुद्धा एकरूप आहेत आणि PR ची सुद्धा संगत बाजू UT असली पाहिजे. PR ची संगत बाजू ही त्याची संगत बाजू UT ती सुद्धा समान चिन्हाने दाखवली म्हणजेच PR आणि UT हे सुद्धा एकरूप झाले त्यामुळे ही योग्य संगती झाली. याचा अर्थ इथं त्रिकोण PQR याची एकास एक संगती अशी आहे त्रिकोण UST UTS नाही. मग आता ही एकास एक संगती या संगतीसाठी हे दोन त्रिकोण एकरूप असणार आहेत. मग हे दिले आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. त्रिकोण PQR आणि त्रिकोण UST एकरूप असतात. त्याच्यामधला एकही शिरोबिंदू जर बदलला तर मात्र ते त्रिकोण एकरूप असतीलच असं नाही. दिलेले दोन त्रिकोण फक्त एक आणि एकाच संगतीसाठी एकरूप असतात. इथं हे दोन त्रिकोण या संगतीसाठी एकरूप आहेत. यातला दोन्ही त्रिकोणांमधला कुठलाही एकही शिरोबिंदू जर आपण बदलला तर ते त्रिकोण मात्र एकरूप असणार नाही. त्यामुळे हे आपलं या प्रश्नाचं उत्तर. हा घटक होता त्रिकोणांची एकरूपता या घटकावर आधारित. तर हे काही प्रश्न आपण सोडवले 2025 म्हणजेच मागील वर्षी NMMS ही जी स्पर्धा परीक्षा झाली होती त्याच्यामध्ये शालेय क्षमता चाचणी यामधल्या गणित या विषयावर आधारित. तर ह्या पद्धतीचे सोपे सोपे प्रश्न असतात. आपल्याला फक्त त्या गणिताशी संबंधित जे काही आपल्या सिलेबसमध्ये टॉपिक आहेत त्याच्याशी रिलेटेड सगळ्या बेसिक कन्सेप्ट माहिती असणं गरजेचं आहे. मग आपण या पद्धतीचे कितीही प्रश्न जर आपण आपल्या समोर आले
तर बेसिक कन्सेप्ट जर आपल्या क्लिअर असतील तर आपण ते सोडवू शकतो. तर हा साधारणपणे त्या प्रश्नपत्रिकांचा पॅटर्न आणि त्यांची काठीण्य पातळी लक्षात यावी म्हणून आपण तयार केलेली व्हिडिओ. तर अशाच पद्धतीच्या गेल्या 5 ते 6 वर्षांच्या प्रश्नपत्रिका आपण या सिरीजमध्ये पाहू. पुढच्या व्हिडिओमध्ये 2 वर्षामागील म्हणजे 2024 मधल्या प्रश्नपत्रिकेमधले गणित विषयाशी संबंधित प्रश्न आणि त्यांचे ॲनालिसिस करू. थँक्स फॉर वॉचिंग.